हॅलो, देशपांडे निवास? हो, माहितीये मला. आता इतक्या वेळा फोन झालाय की आता मला मीच देशपांडे असल्यासारखं वाटायला लागलंय. साहजिक आहे, साहजिक आहे. पण कोण बोलताय आपण? ते दुसरे आहेत का? त्यांना फोन द्या, ते सांगतील मी कोण आहे ते. नाही, दुसऱ्या कोणाला आम्ही कधी घरात घेतच नाही. अहो, ते दुसरे तुमच्याच घरात राहतात. मी नेहमी त्यांच्याशी बोलते ना ते. हा हा, पण मॅडम काय आहे की कुटुंब एवढं मोठं आहे की तुम्ही नेहमी नेमक्या कोणाशी बोलता मला कसं कळणार नाही का? बाईचा फोन आहे का? दुसऱ्याला कोणाला तरी फोन दे म्हणतायत का? अच्छा, म्हणजे जयंतासाठी फोन आहे का? नाही नाही, अरे चंदू दादा, श्री तशी सौ विवाह मंडळातून फोन आहे. अच्छा अच्छा अच्छा, हा हा, तरीच म्हटलं आवाज ओळखीचा वाटतोय बरं का. ओळखलत ना आता? त्यांना फोन द्या बरं. नाही, ते नाही येत आता घरी. तुम्ही मला सांगू शकता ना काय आहे ते? स्थळ वगैरे आहे का? हो, चांगलं स्थळ आहे. हा, सागर कारंडे नावाचा मुलगा आहे, चांगला कलाकार आहे. हो, पाठवा ना. वाट कुणाची बघताय? पाठवा पाठवा. स्थळ आहे? कोण मुलगा आहे? कसा आहे तो? ना नाही, नको शैला. काय मी तुला सांगणार, तू जयंताला सांगणार आणि जयंत परत काहीतरी गोंधळ घालणार. आता परवाच्या त्या स्थळाच्या वेळेस. आता झालं ते झालं, मी माफी मागते. यांची ना मी आता एकदा शांत करून घेणार आहे. माझ्या मनात आलंय एकदा नुपूरचं लग्न झालं ना की लाल भडक बुधवार करेल. करच तो. अगं काहीतरी गुण येईल ग. हो ना? भूक लागली आहे का? ठीक आहे, चॉकलेट का? रॅपर उघडून दे. घ्या. बरं मला सांग, ही सगळी तयारी का केलीस तू? का म्हणजे काय? लग्नाची तयारी केली मी सगळी. तू तेव्हा जर हो म्हणाला असतास ना, तेव्हा ना मी हे सगळं रेग्युलर वापरायला सुद्धा सुरुवात केली असती. अगं पण तुला बघायला मुलं येत आहेत ना आता पण. पण लग्न नाही ना ठरत आहे. तूच नकार देते सगळ्यांना सरसकट. ए नाही यार, नाही, मी नाही नकार दिलाय. आता प्रसादरावांना काय मी नकार दिला? अवधूतरावांना काय मी नकार दिला? उलट त्यांनीच मला नकार दिला. नुपूर, अगं जी मुलं स्वतःहून पळून जाते त्यांचं ठीक आहे ग, बाकीच्यांचं काय? अशी काहीतरी एखादी विचित्र अट घालतेस की लग्न मोडतो. यार थोडं थोडं ऍडजस्ट कर ना. तुला लग्न करायचंय की नाही? अरे करायचंय ना, म्हणजे काय? लग्नाची स्वप्न बघत बघत तर लहानाची मोठी झालीये मी. नीरज यार, लवकर लग्न व्हायला हवं. खूप गोष्टी करायच्या बाकी आहेत रे. माझं लग्न झालं असतं तर एव्हाना मी सासूरवास भोगायला सुरुवात सुद्धा केली असती. नणंदा माझ्याशी गोडगोड बोलून माझ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मागायला आल्या असत्या. दिरांनी माझी मस्करी केली असती. काय झालं? काही नाही, सॉरी. पण लग्नानंतर तू सगळं हे करणार आहेस खरंच? हे तर काहीच नाही. मुळात मला आधी लग्न करायचंय, विधिवत पारंपरिक पद्धतीने. आणि तुला माहितीये, विधी चालू असताना मला सेल्फी काढायचा आहे. प्री मॅरेज सेल्फी, पोस्ट मॅरेज सेल्फी. म्हणजे बायको होण्याआधी, बायको झाल्यानंतर. यू नो व्हॉट, यू आर जस्ट इम्पॉसिबल. खरंच. काय रे, होईल ना माझं लग्न? बघ नुपूर, कसं आहे ना, लग्नगाठी आहेत ना त्या वर स्वर्गात बांधलेल्या असतात. त्यामुळे तुझ्यासाठी कोणी ना कोणीतरी स्पेशल नक्कीच येत असेल. कोण असेल तो? $2000ची नोट आहे. नुपूरच्या लग्नात 4 भांडी देण्याचा खर्च सुटेल. 1 चमचा, 1 पळी, 1 वाटी, 1 थाळी, बस. आणि बाकीचं यशच्या लग्नात वापरेन.
चाललंय? काय काय नाही काय नाही. बरं आहे ना? हो एकदम एकदम बरं. काय निघते का काय? काय झालं काय काय मी एकदम घाई घाई एकदम काय काय माझ्या पाकिटामध्ये पाकिट आहे तुमच्याकडे 2000ची आता नोट आहे ना अशी छोटी आहे 2000ची नोट सटकन सटकली खाली गेली. तुमचे पैसे होते ना ते अडकले. अरे अरे बापरा. काढायचे आता वा 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 छान छान. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. शाबास. वा वा गुड 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 गुड. कसं आहे आळशी असण्याचे रिकाम टेकडे असण्याचे आणि दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवण्याचे सगळे रेकॉर्ड तुम्ही तोडून टाकलेले आहेत आणि त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला मिळत आहे. प्लीज घेऊन या हा हार. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. वा वा. आणखी एक गोष्ट आहे अजून द्या. हे बघा हे मेडल तुम्हाला देण्यात येत आहे. वा 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 वा. सोन्याचं मेडल सोन्याचं? 1 रुपयाची लायकी आहे का तुझी? इथे 1 रुपया पण ठेवणार नाही मी. पुठ्ठ्याचं हे पुठ्ठ्याचं मेडल दिलं तुम्हाला. तुम्ही आळशी आहात म्हणून, थुकरट आहात म्हणून, रिकाम टेकडे आहात म्हणून. बघा बघा निर्लज्ज माणूस बघा. त्याच्या चेहऱ्यावरची माशी पण हलत नाही एवढं मी त्याला बोलतोय. किती पेशन्स असतील या माणसामध्ये. तुम्ही बघा यांच्याकडे. वा वा. आणि त्याचबरोबर तुम्हाला पण मिळतंय अजून. वा वा. ही घ्या डायरी. हे म्हणता डायरीचं काय करायचं मी यात लिहिणार तुम्ही? एवढं आहे तुम्हाला काम आहे एवढं? आळशी माणसा. अरे तू घरी जाणार पेन काढणार त्याचं टोपण काढणार आणि मग अर्धा तास त्यात लिहित बसणार. अरे एवढा आळशी आहेस तू की नाही स्वतःच जेवण पण स्वतःच्या हाताने खात नाहीस तू. दुसऱ्यांना भरवावं लागतं. एवढा आळशी आहेस तू. थुकरट आहेस रिकाम टेकडा. 1 मिनिट काय एवढी एनर्जी वापरू नका. मी आळशी नाही मी रिकाम टेकडा पण नाहीये. हो. मी इथे काय इथे काय ड्रायव्हरची वाट बघतोय. ड्रायव्हरची वाट बघताय तुम्ही का? तुम्हीच ड्रायव्हर आहात. मालकाची वाट बघताय तुम्ही. हा मी ड्रायव्हर आला की गाडी पुढे मागे करून मी माझी नोट घेऊन जाणार इथून. तुमची नोट तुमच्या बापाने ठेवली होती तिथे नोट. अरे थुकरट माणसा आळशी माणसा. तुला कळतंय का तू काय बोलतोय? बघा बघा याच्या चेहऱ्याकडे बघा. जरा ही लाज वाटत नाहीये याला. मी रिकाम टेकडा नाहीये. मी बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन बघितलं? बिझनेस म्हणतो हा माणूस. धंदा म्हणायचा असतो धंदा. छोटी छोटी माणसं आळशी माणसं थुकरट माणसं जे करतात ना त्याला धंदा म्हणतात. धंदा धंदा. माझा अपमान आहे तुम्हाला. अपमान करायचा हे सगळं ठेवा तुमच्याकडे. म्हणजे मीच घेणार आहे हे सगळं. बघून घेईन तुम्हाला. काय बघणार आहात तुम्ही? तुला बघून घेईन मी. हो का? तो बंद कर. नाही नाही अजिबात बंद बंद नाही. करा. अरे मोठे विनर झाले ते. आमचं कळलं का? अरे कुठे चाललात आळशी माणसा? अरे थुकरट माणसा. अरे कुठेच आहे सर? नाही आता काय सॉरी काय नाही. नाही सर जाताना मंदिरात जाणार आहात का? तुला काय करायचंय? नाही चप्पल चोरण्याचा बेत आहे का तुमचा? नाही ना. मग ती चप्पल आहे ती घालून जा ना. बघितलं बघितलं हा माणूस किती आळशी आहे. स्वतःची चप्पल पण घेता येत नाहीये याला. तुला बघून घेणार मी. बघून घेणार मी विसरला तो बघून घेणार बाबा. अरे लायकी आहे का तुझी आळशी माणसा? जा जा घरी जाऊन झोप आणि हादड काहीतरी हादडायचं आहे तर. बघितलं किती थुकरट माणूस होता हा. किती रिकाम टेकडा माणूस होता हा. प्रत्येक आठवड्यात अशी माणसं आपल्याला भेटत राहणार आहेत. या आठवड्यात हा भेटला. पुढच्या आठवड्यात कोण भेटतंय ते बघूया. नमस्कार. का मेकअप दादा टिश्यू तर मिरर दाखव जरा. मिरर अरे काहीतरी इज्जत द्या रे. तुझं काम झालं. पुढचं काय असेल तर कळवतो. सर नक्की सांगा सर काय असेल तर. आणि या सर ते आजचे पैसे मिळाले असते सर तर. इंडस्ट्रीत काय नवं आहेस? हा माहिती आहे ना 3 महिन्यानंतर पेमेंट मिळतो तो. सर 3 महिने सर मी घर मालकाला नाही सांगू शकत सर. 3 महिने के बाद आओ असं. तुला कळत नाही का मी काय बोलतोय ते? नाही सर बघा नाही बघा सर. मिशी पण स्वतःची आणतो मी सर. एक कपडे पण माझ्या स्वतःचे आहेत सर. पैसे नाहीत सर आता माझ्याकडे सर. करतो 3 महिन्यानंतर काहीतरी करतो. 3 महिन्याने नको सर. 3 महिने खूप होतात. घर नाही पैसे नाही पैसे. अरे देवा. हा बोल ना. इथे शूटिंग. नाही नाही ऐक ना अरे तू रूम पार्टनर आहेस ना माझा. मी देतो ना पैसे. मी कुठे पळून चाललोय का? नाही नक्की देणार. ह्या 1 महिन्यात देतो मी तुला पैसे. नाही 1 महिन्यात 3 महिन्यात देतो मी तुला पैसे. नको ना. ऐक ना. अरे थांब एवढ्या जोरात माझं साबण नको टाकू रे बाहेर. अरे ऐक मी पोरका होईल. ऐक ना. अरे काय करू मी. घर पण गेलं. कुणी घर देतं का? घर हॅलो आम्ही मुलगी देतो. मुलगी काय करायची आपल्याला आता? अहो मी श्री तशी सौ विवाह मंडळातनं बोलतेय.
तुम्हाला एक स्थळ आलंय, देशपांड्यांची मुलगी आहे आणि जो त्यांच्या घरात जावई होईल त्याला मुलीबरोबर नवीन टॉवर मध्ये घर सुद्धा मिळणार आहे. काय टॉवर मध्ये अरे बापरे, म्हणजे राहण्याचा प्रॉब्लेम सॉल्व, पैशाचा पण प्रॉब्लेम सॉल्व. नाही नाही, मुलगी बघायला गेलं पाहिजे, हे लग्न झालंच पाहिजे. हॅलो, हा एक काम करा, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता ऍड्रेस मेसेज करा. ठीक आहे, पाठवते मी. नाही, इथे लग्न झालंच पाहिजे. आता हे लग्न झालंच पाहिजे. आधी लग्न माझं आणि मग माझ्या करिअरचं. काय करतायसा दादा? हा, कचरा काढतोय दिसताय ना, कशाला मध्ये मध्ये येतायसा? मी मध्ये मध्ये येतो, तू मध्ये मध्ये येतेस. मी चंद्रकांत देशपांडे या घराचा मालक, कळलं ना? तू मध्ये मध्ये येतेस. आणि तुला काय ग, एवढीच जागा मिळते साफ करण्यासाठी? अख्खं घर पडलं ना, तिथे साफ कर ना. हे बघा, मी माझं काम बरोबर करतोय, हा सांगून ठेवतोय. म्हणजे काय, मी माझी कामं बरोबर करत नाही? काय म्हणायचं तुला? मला काही काम धंदे नाहीयेत? माझे वांदे आहेत काय कमवण्याचे? आता कसले वांदे तुम्हालाच माहित, आणि तुमची कामं पण तुम्हालाच माहित. ए मधू, तू तुझं तोंड बंद ठेव आणि तू तुझी कामं कर. बरोबर करते नुसती. अप्पा, मी VRS घेतली, आज घरात मी इथे कामं करतोय, टॉवर बांधण्याचे प्रयत्न करतोय. ह्यात माझं काय चुकलं का? कोणी अप्पा मला काय चहा घे. काय काय चहा चहा काय? देशपांड्यांच्या घरात त्याला बासुंदी म्हणतात का? ए लता, उगाच महागडी उदाहरणं देऊ नकोस. बासुंदी वगैरे काय, थंड झालाय चहा. सकाळी केला होता, तुम्ही आता आलात. आता आलो म्हणजे काय? दमून भागून आलोय, कामं करून आलेलो आहे. तुम्ही आणि काम? तुला काय वाटलं? मी काही कामं करत नाही, आळशी आहे मी, रिकाम टेकडे आहे. म्हणजे काय कामधंदे नाहीत मला, म्हणजे कमवण्याचे वांदे आहेत. काय बोल 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 बोल. बाई, किती स्वतःची ओळख पटली हो तुम्हाला. तुम्ही आळशी आहात, तुम्ही रिकाम टेकडे आहात असं म्हणाले का मी? म्हणजे मी नाहीये ना. ते तुमचं तुम्ही बघून घ्या, काय झालं ते सांगा. हा, एक मुलगा होता, रस्त्यात भेटला होता, मला तर अपमान केला त्याने माझा. तुमचा अपमान? त्याला कोणी दुसरं भेटलं नाही का? लता, तू ना सांगा ना, काय केलं तुमचा अपमान? मी त्याला माझा हे तो अपमान केला त्याने माझा. मला बोलला काय भाई, मग मी त्याला झाडला. आणि असा झाडलाय ना, आयुष्यात परत तो माझ्या समोर उभं राहण्याची हिंमत करणार नाही आणि कुणाचाही अपमान करणार नाही. काय काय म्हणाला काय तो? तो म्हणाल, तुला काय करायचंय? मला मगापासून सांगतायत आपले अपमान झाला, टुमणं लावलंय. आता विचारलं तर सांगत नाही, मग मला सांगता तरी कशाला हो? तो चहा घ्या, बर्फ होतोय. खिडकीत ठेव, उन्हामध्ये होईल गरम. चहा घ्या, तो येतच असेल. आता कोण येतोय? सूर्यकांत भाऊजी सांगत होते नुपूरला बघायला एक मुलगा येतोय. काय? नुपूरला बघायला मुलगा येतो आणि मला कोणीच सांगितलं नाहीये? तुला का सांगायचं रे? मामी, अगं म्हणजे मी जरा चौकशी केली असते ना, म्हणून विचारतोय मी. आम्ही आहोत ना चौकशी करायला. आमच्या नकुडीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आमच्या जावयाला उगाच नजर लावू नकोस. रताळ्या, रताळ्या. मी फ्रेश होऊन येतो जरा. तो डबा आहे बघ, त्याच्यात चपात्या आहेत, गरम करून संध्याकाळी घेऊन. अहो, ऐकताय ना? तू जरा तुझं तोंड बंद कर का, नाहीतर यांचे कान बंद होतील. तुमचं ऐकावं लागतं ना, म्हणून यांनी कानाला खडा बांधलाय. आणि तुझ्या रूपानं गळ्यात थोंडा बांधून घेतलाय आणि मला एकटीला सोडून गेले. ईश्वर, मी आहे ना. का असं केलं? का मला एकटीला सोडून गेलात? एकटेपणाचं दुःख काय असतं ते मी भोगतेच आहे, पण माझ्या नुपूरला ते दुःख नको. लवकरात लवकर तिच्या वाट्याला एखादं चांगलं स्थळ येऊ देत. हा आजोबा, तुम्ही ना माझ्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून स्थळ पाठवा. अगं अगं हो आजी, लग्नाच्या गाठी की नाही या स्वर्गात बांधल्या जातात. मग त्यांना सोपं जाईल ना, ते डायरेक्ट स्वर्गातून स्थळ पाठवतील माझ्यासाठी. स्वर्गात गाठी बांधल्या जात असतील ना, तर तुझ्या आजोबांनी तिथेही बाईसाहेब पकडली असणार. जामला पाड माणूस होता. आता समोर असते ना, तर टेकू म्हणून घरात उभं केलं असतं. आता तुम्हीच काय ते बघून घ्या म्हणजे झालं. आजी, तू खूप मिस करतेस का ग आजोबांना? हो ग,
मी पण ना माझ्या होणाऱ्या नवऱ्याला खूप मिस करते. अय्या, इथे मला आठवण आली आणि तिथे माझा होणारा नवरा आला वाटतं. वहिनी दार उघडा ना. मी विचार करते काही झालं तरी हे लग्न जमलंच पाहिजे. हो पण या विचार करण्याच्या नादात मुलगा निघून जाईल दार वाजून वाजून. मग कसं होणार आहे लग्न? मुलगा निघून जायला तो एवढ्या लवकर आला का परत? आता कोण आला असेल? एक बोट धर. भाऊजी काय हो हे? अहो नवरा मुलगाच आहे. अहो मग उघडा दरवाजा बघत काय बसलात? अरे हो. निघून जाईल, हळू जरा. टॉवर सांगितला होता 21व्या मजल्यावर घर. हॅलो नमस्कार. ते इथेच राहतात का? कोण? भाऊजी केळीवाले देशपांडे म्हटलं तर डोकं फिरवून घेऊ नका, स्थळ परत पाठवून घेऊ नका. आहात केळीवाले देशपांडे तर आहात ना? देशपांडे. हा 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 देशपांडे दामोदर वास हेच का? हा 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 माझ्या वडिलांचं नाव. हा आमच्या आप्पासाहेबांचं. आप्पासाहेब उर्फ दामोदरराव देशपांडे. वा वा. आपण मी सागर कारंडे विवाह मंडळ. नमस्कार. हेच 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 मुलीचं घर आहे. हेच आहे आणि मी मुलीचा बाप. वडील वडील. मी काकू. नमस्कार काकू. लहानपणापासून नातीला लग्नाचं भातुकलीचा खेळ खेळायची. आता होणार माझ्या भातुकलीचं लग्न होणार. भाऊजी सगळी गोष्ट व्हरांड्यातच सांगणार आहात का? आतमध्ये घेऊया ना पाहुण्यांना? हो हे असं होतं पहा. हो माझं नेहमी होतं का असं? हो नेहमीच होतं. या या. हो हो चला. या या. ते कुठे आहेत? ते कोण? ते दामोदर. ते काय फोटो? एकच मिनिट. वहिनी बघ काय संस्कार आहेत मुलाचे. वा 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 वा. नाहीतर आपला यश. यशवर कशाला घसरता? रोज रोज त्याच फोटोला कसं काय नमस्कार करायचा? झाली का पूजा? हो 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 झाली. बरं वाटलं यांना भेटून. नमस्कार करतो. अरे अहो नमस्कार करतो. याची काय कर. सुखी राहा. आई वडिलांचे संस्कार आहेत ना माझ्यावर. लहानपणापासून त्यांच्याच संस्कारात वाढलोय. असं कसं विसरून चालेल ते सगळं? हो हो हो. बसा ना. आधी तुम्ही बसा. अगं बाई किती बसा बसा. नम्र पण. खरंच छान आहे तुमचं. हा बांबू. हो नाही त्याचं काय. आता मोठा टॉवर होणार आहे या बंगल्याच्या जागी. हो म्हणजे एकदा तुमचं आणि नुपूरचं लग्न झालं की टोलीचांग टॉवर उभं राहणार आहे इथे. हो हो. बरं तुमच्या घराचं काय? बघू आता. बघूया आता. बघूया का आता? चला आता दाखवतो. नाही चला नंतर सगळं एकदा आपलं फायनल ठरलं की मग बघूया ना. हो काय करता आपण? मी ऍक्टिंग करतो. पोटा पाण्यासाठी काय करता? पोटा पाण्यासाठीच ऍक्टिंग करतो. पण ऍक्टिंग दिसत नाही तुमची कुठे टीव्ही मध्ये. म्हणजे कुठली सिरियल करत नाही का हो तुम्ही? हो करतो ना. सिरियल पण करतो. अगं बाई कुठली सिरियल? बऱ्याच सिरियल आहेत. बऱ्याच सिरियल मध्ये काम केलंय मी. हो हो. मग यापुढे काय करायचा विचार आहे? खरं सांगू आयुष्यात संधी मिळाली ना मला तर मला श्रावण बाळ व्हायचंय. बरोबर याच विषयावरची सिरियल यायची बाकी आहे अजून. नाही नाही मी रोल बद्दल किंवा सिरियल बद्दल नाही म्हणत आहे. खऱ्या आयुष्यात मला श्रावण बाळ व्हायचंय. आई वडिलांची सेवा करायची. माणसं बघा कुत्री मांजरी पाळतात घरात. पण मला आई बाबा पाळून कुत्र्या मांजरांना घराबाहेर काढायचंय. आई बाबा संस्कार आहेत का काय आहे ते? वा वा. अरे धन्य ते आई वडील ज्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं. वहिनी चंद्या आपला चंद्या दादाला किती आनंद होईल ना. हो खरं. असा मुलगा पाहून मी दादाची भेट घालवतो त्यांची. आता एकदा
कोर्ट परीक्षा झाली ना हो हो कोर्ट सगळं फायनल. तुम्ही बसा, मी आमच्या दादाला बोलवतो. हो हो बोलवा त्यांना, त्यांच्याही पाया पडायला आवडेल मला. नाही नाही तुम्ही बसा, मी आलोच. हो फारच हळवे. हो फार हळवे. मी सुद्धा नुपूरच्या आईला आणि आत्याला बोलवून आणते हा. बोलवा. आणि नुपूर अगं बाई आता मुलगी बघायला आलो तर तिला बघणारच ना. असं कसं काय फॅमिली आहे बाबू लावलाय असं. आपल्याला काय घराचा प्रश्न सुटेल ना. लग्न जुळलं पाहिजे फक्त, तेव्हा काहीतरी कर आता.